त्या दिवशी माधवीला एक अनामिक पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, समीर खरा नाहीये, त्याचे तुझ्यावर खरे प्रेम नाहीये, तो तुझी फसवणूक करतोय. त्याच्या मागे अजूनही काही लोक आहेत, सावध रहा. माधवीने पत्र वाचले खरे, पण तिचा त्या पत्रावर विश्वास बसला नाही. समीरला ती चांगलीच ओळखत होती. माधवीचे जेवढे समीरवर प्रेम होते तेवढेच समीरचेही माधवीवर प्रेम होते. पण तरीही हे अनामिक पत्र कोणी पाठवले असेल? का पाठवले असेल? कोणी थट्टा तर करत नसेल की खरंच यामागे काही रहस्य आहे? समीरचे खरेच माझ्यावर प्रेम नाही? समीर खरंच मला फसवतोय? माधवीच्या मनात आता हळूहळू प्रश्न उभे राहू लागले. माधवी एक हुशार आणि देखणी मुलगी होती. तिच्या सौंदर्यामुळे आणि हुशारीमुळे बरेच मुलं तिच्यावर प्रेम करत होते, पण तिच्या मनात मात्र कोणीच नव्हतं. माधवी नेहमीच स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होती. तिला पुढे जाऊन आयुष्यात खूप काही चांगले करायचे होते. आईवडिलांचे नाव मोठे करायचे होते. अशातच एके दिवशी तिची ओळख समीर नामक एका शांत आणि साध्या मुलाशी झाली. समीर शहरात नव्याने आला होता, त्यामुळे त्याला अजून फारसे मित्र नव्हते. दोघं हळूहळू एकमेकांच्या जवळ आले. समीरच्या साधेपणामुळे माधवी त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्यांनी बरेच वेळा एकत्र वेळ घालवला आणि हळूहळू माधवीच्या मनात समीरसाठी प्रेम निर्माण झालं. समीरलाही माधवी खूप आवडत होती. एक दिवस दोघांनी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि तिथून त्यांच्या रोमॅन्टिक प्रेम कहाणीला सुरुवात झाली. समीर माधवीच्या प्रेमात अखंड बुडाला होता. पण काही दिवस गेल्यानंतर माधवीला काहीतरी विचित्र वाटू लागले. समीर तिच्यापासून काही गोष्टी लपवतोय असे तिला वाटू लागले. तो अनेकदा गूढ बोलायचा, अचानक कुठेतरी गायब व्हायचा. आणि अशाच एके दिवशी माधवीला हे एक अनामिक पत्र आले होते आणि तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. पण एकीकडे तिला वाटत होते की समीर मला कधीच फसवणार नाही. असेच काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी माधवीला समीरविषयी काही संशयास्पद गोष्टी कळल्या. तिला समजलं की समीर ज्या शहरातून आला होता तिथे त्याचा काही चुकीच्या लोकांबरोबर संबंध होता. त्याचा काही लोकांशी वाद होता आणि तो तिथून पळून आला होता. तिला आता प्रश्न पडला होता की समीर खरंच तिच्यावर प्रेम करत होता का तिचा फक्त वापर करत होता? की हे सर्व प्रेमाचं नाटक होतं? की पुढे जाऊन ती खूप मोठ्या संकटात सापडणार होती? माधवीला खूप वाईट वाटत होते. तिला स्वतःचाच राग येत होता. अशी कशी फसले गेले मी? एवढे कसे आंधळे प्रेम केले मी? माधवीने ठरवलं की ती या रहस्याचं समाधान शोधणारच. एके दिवशी तिने समीरला स्पष्ट विचारलं, तू मला सर्व काही खरं खरं सांगशील का? मी तुझ्यावर विश्वास ठेवू का? की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस? समीरने काही वेळ शांत राहून विचार केला आणि शेवटी त्याने सांगितलं, माधवी, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. माझं तुझ्यावर प्रेम खोटं नाही. पण माझं आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे. या शहरातून आलो आहे, तिथे मी काही चुकीचे लोकांमध्ये अडकलो होतो. मी तुझं जीवन धोक्यात घालू इच्छित नाही, म्हणून मी काही गोष्टी लपवल्या. समीरच्या या बोलण्याने माधवी गोंधळली होती. समीर खरे बोलतोय की खोटे बोलतोय तिला काहीच समजत नव्हते. एका रात्री माधवीला समीरचा फोन आला. तो खूप घाबरलेला वाटत होता. माधवी, मला तुझी मदत हवी आहे. काही लोक माझ्या मागे लागले आहेत. प्लीज काहीतरी कर. समीरचे हे बोलणे ऐकून माधवी घाबरली. समीर खरंच संकटात सापडला होता की हा तिला फसवण्यासाठी ट्रॅप होता? माधवीने खूप विचार केला आणि ठरवलं की तिने समीरवर विश्वास ठेवावा. त्याला मदत करण्यासाठी ती सज्ज झाली. ती त्याच्यावर खरं प्रेम करत होती आणि त्याचं आयुष्य वाचवणे हे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. पोलिसांच्या मदतीने तिने समीरला त्या लोकांच्या तावडीतून सोडवले. समीरने आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी लोकांकडून पैसे घेतले होते आणि तेच लोक समीरला खूप दिवसापासून त्रास देत होते. माधवीला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून तिच्यापासून त्याने ह्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. आज सर्व गैरसमज दूर झाले होते. माधवीने समीरला मिठी मारली आणि म्हणाली, समीर, मला माफ कर.
तुझ्या खऱ्या प्रेमावर मी शंका घेतली. मित्रांनो, खरं प्रेम कधीही संपत नाही, फक्त त्याची परीक्षा वेळोवेळी होत असते. गोष्ट कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.